लक्ष्मणा. विभीषणाने हनुमंताला लंकेमधून वैद्यराज सुशील यांना घेऊन येण्याची आज्ञा दिली. प्रभुराम, वैद्यराज सुशील आले आहेत. वैद्यराज, कृपा करून माझ्या बंधूला वाचवा. भगवान, केवळ आपल्या कृपेमुळेच लक्ष्मण अजूनही जिवंत आहे. आता लक्ष्मणाला वाचवण्याचा आपल्याकडे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे संजीवनी. द्रोणगिरी पर्वतावर सापडणारी ही वनस्पती उद्या सकाळपर्यंत जर मला मिळाली तरच मी लक्ष्मणाचे प्राण वाचवू शकतो. हनुमंता, हे केवळ तूच करू शकतोस. जा हनुमंता. पुत्रा, संजीवनीची ओळख म्हणजे दिवस रात्र सुवर्णाप्रमाणे चमकणारी वनस्पती होय. प्रभू श्रीराम, काळजी करू नका. मी असेपर्यंत लक्ष्मणाला काहीही होणार नाही. हनुमान कोठेही विश्रांती न घेता हिमालयाच्या दिशेने चालला होता. अखेर तो हिमालयात पोहोचला. पण तेथील प्रत्येक वनस्पती त्याला सारखीच दिसत होती. त्याला संजीवनी सापडत नव्हती. म्हणून त्याने संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून न्यायचे ठरवले. प्रभू, हनुमान अजून कसा नाही पोहोचला? मला क्षमा करा भगवान, मी संजीवनी ओळखू शकलो नाही म्हणून हा पर्वतच उचलून आणला. प्रिय हनुमंता, केवळ तुझ्या उत्कट भक्तीमुळेच हे शक्य झाले. वैद्यराज, लवकरात लवकर संजीवनी शोधून माझ्या लक्ष्मणाला बरे करा. वैद्यराज सुशीलाने संजीवनी वनस्पती शोधून त्याचा रस काढला आणि तो लक्ष्मणाच्या जखमांवर लावला. दुसऱ्या दिवशी सूर्याच्या पहिल्या किरणांच्या स्पर्शाने लक्ष्मणाने डोळे उघडले. नादातून या नाद निर्मितो, नादातून या नाद निर्मितो, नाद